नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताची पावसासंदर्भातील सर्वात मोठी अपडेट येत आहे. 27, 28 आणि 29 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर ढगफुटी सदृश पाऊस हा होणार आहे. राज्यातील पावसाचा जोर हा पुन्हा एकदा आता वाढणार आहे. हवामान खात्याने 27, 28 आणि 29 ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वत्र मोठ्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे आणि ठिकठिकाणी अलर्ट देखील दिलेला आहे. तर जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार आहे, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये देखील होणार आहे याविषयीचा सविस्तर आढावा. पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र भागात आपल्याला 27, 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या भागात मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 27, 28 आणि 29 ऑगस्ट रोजी या भागांमध्ये 3 दिवस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, कोकणात मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि कोकणाच्या आसपासच्या इतरही परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 27, 28 तारखेला तर 29 ऑगस्ट रोजी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, इकडे उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा भयंकर स्वरूपाचा पाऊस हा 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान हा 3 दिवस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या सर्वत्र भागात मोठ्या विजांच्या कडकडासह, ढगांच्या गडगडासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. मित्रांनो, एकंदरीत जर पाहायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा 27 ते 29 ऑगस्टच्या दरम्यान सर्वत्र मोठा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे. पावसाचा जोर आता हा वाढणार आहे. या दरम्यान हवामान खात्याने ठिकठिकाणी राज्यात पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देखील दिलेले आहे. एकंदरीत जर पाहायचं झालं तर 30 ऑगस्टपर्यंत आपल्याला राज्यात आता मोठ्या स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.